बघा आपला नेक्स्ट टॉपिक आहे आता रँक कोरिलेशन. त्याची इन्फॉर्मेशन बघूया. कार्ल पियर्सन कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन इज द बेस्ट मेजर ऑफ कोरिलेशन. However, it has drawback that it cannot be computed for qualitative data. To overcome this, we use rank correlation by arranging the atoms. बघा आपण रँक कोरिलेशनचा यूज कशासाठी करतो मग अरेंजिंग द क्वांटिटेटिव्ह डाटा. To overcome this, we can rank correlation by arranging the atoms in ascending order or descending order. बघा आपण त्याचा अरेंजिंग कशा पद्धतीने करू शकतो, असेंडिंग किंवा डिसेंडिंग म्हणजे चढता क्रम किंवा उतरता क्रम ऑर्डर अकॉर्डिंग टू द मेरिट दॅट दे पोसेसेस. रँकिंग बघा रँकिंग कसं करता येतं. ऑर्डर अरेंजमेंट ऑफ ॲटम अकॉर्डिंग टू मेरिट दॅट दे पोजेस इज कॉल्ड ॲज अ रँकिंग. आणि रँक अँड रँकिंगची आपल्याला डेफिनेशन दिली आहे. आणि रँक कशाला म्हणतात मग द नंबर ऑफ इंडिकेटिंग द पोझिशन इन रँकिंग इज कॉल्ड ॲज अ रँक. इन 1904 Spearman suggested a measure of correlation using the ranks. Suppose we have n pair of observation. बघा आपल्याला n pair of observation दिला आहे. number of n pairs on quantitative characteristics A and B. Let x1, x2, xn be the ranks given to the atoms according to characteristics A and y1, y2, yn be the ranks given the atoms according to characteristics B. The rank x1, x2, xn and y1, y2, yn form a permutation of 1 to yn. The product movement correlation coefficient between these ranks is called as a Spearman's rank correlation coefficient. It is denoted by R. बघा रँक कोरिलेशनचे आपल्याला दिलेलं आहे. रँक म्हणजे काय, रँकिंग म्हणजे काय ते केव्हा आपण हे केलं 1904 मध्ये. नंतर स्पेअरमन्स रँक कोरिलेशनची आपल्याला डेफिनेशन दिलेली आणि ते कसं डिनोट करतो आपण आर ने. नेक्स्ट टॉपिक बघूया आता आपण. बघा नेक्स्ट टॉपिक आहे आपला डेरिव्हेशन ऑफ फॉर्म्युला फॉर आर. बघा द ranks x1, x2, xn and y1, y2, yn forms a permutation of 1 to n. Here बघा हियर एक्स अँड वाय काय आहेत मग एक्स अँड वाय कसे असतील. एक्स अँड वाय आर सेम. एक्स अँड वाय हॅव सेम arithmetic means and standard deviations. बघा नेक्स्ट म्हणजेच देअरफोर एक्स बार इज इक्वल टू वाय बार इज इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे समेशन ऑफ एक्स आय डिवायडेड बाय एन. म्हणजेच इज इक्वल टू एक्स आय काय दिलेला आहे आपल्याला 1 to n पर्यंत टर्म 1 + 2 + 3 + n डिवायडेड बाय नंबर ऑफ एलिमेंट्स म्हणजे जितके असतील तितके काय करतो आपण डिवायडेड बाय n. म्हणजेच इज इक्वल टू n इंटू n + 1 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय काय फॉर्म्युला डिवायडेड बाय n. म्हणजेच इज इक्वल टू आपण असं लिहू शकतो n गेट कॅन्सल. n हा n आणि हा n गेट कॅन्सल. म्हणजेच आपल्याकडे काय राहील मग n + 1 डिवायडेड बाय 2. म्हणजेच देअरफोर आपल्याला एक्स बार अँड वाय बार एक्स बार इज इक्वल टू वाय बार इज इक्वल टू काय फॉर्म्युला मिळाला n + 1 डिवायडेड बाय 2. Next also sigma x square is equal to sigma y square is equal to summation of xi square. बघा आता x म्हणजेच xi square डिवायडेड बाय n मायनस x बार स्क्वेअर. तेच आपल्याला यूज करायचे. बघा xi स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस प्लस n स्क्वेअर डिवायडेड बाय n ॲज इट इज लिहिला आपण मायनस x बार स्क्वेअर काय मिळाला आपल्याला n + 1 डिवायडेड बाय 2 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच इज इक्वल टू 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस डॅश 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 n स्क्वेअर. याचा फॉर्म्युला काय असतो मग
n into n plus 1 into twice n plus 1 divided by 6 divided by हा n as it is minus n plus 1 bracket square divided by 2 square is equal to 4. म्हणजेच इज इक्वल टू आपल्याला नेक्स्ट स्टेप मिळेल बघा. याचा आपण सेपरेट इज इक्वल टू हा n आणि हा n काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. मग काय शिल्लक राहील, n प्लस 1 इंटू ट्वाइस n प्लस 1 डिवायडेड बाय 6 मायनस n प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 4 आपण ॲज इट इज लिहून घेतला. म्हणजेच इज इक्वल टू बघा आपण कॉमन काढून घेतला n प्लस 1 डिवायडेड बाय 2. जर हा आपण कॉमन काढून घेतला तर आपल्याकडे काय शिल्लक राहील, ट्वाइस n प्लस 1 डिवायडेड बाय 3. बघा 3 2 जा 6 म्हणजे ही टर्म मिळते आपल्याला मायनस n प्लस 1 डिवायडेड बाय 2 2 2 जा 4 ब्रॅकेट कम्प्लीट. म्हणजेच इज इक्वल टू नेक्स्ट स्टेप मिळेल बघा आपल्याला n प्लस 1 आपण ॲज इट इज लिहिला n प्लस 1 डिवायडेड बाय 2 इंटू 2 इंटू n म्हणजेच किती मिळेल आपल्याला 4n प्लस 2 मायनस 3n मायनस 3 डिवायडेड बाय 3 2 जा 6. यांचं काय केलं मग आपण 2 इंटू 2 4n प्लस 2 1 जा 2 मायनस 2 प्लस 1 3n मायनस 2 प्लस 1 3. या 2 ने काय करून घेतलं, मल्टिप्लाय करून घेतलं. म्हणजेच आपल्याला ही टर्म मिळाली. नेक्स्ट स्टेप बघूयात आपण. म्हणजेच इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल, n प्लस 1 इंटू n मायनस 1 n प्लस 1 इंटू n मायनस 1 डिवायडेड बाय 12 6 2 जा 12. म्हणजेच इज इक्वल टू बघा आपण हे कसं लिहू शकतो, n प्लस 1 आणि n मायनस 1 तो फॉर्म्युला आहे एम जसं आपण a स्क्वेअर मायनस b चा फॉर्म्युला असतो त्या पद्धतीने काय राहील मग n स्क्वेअर मायनस 1 डिवायडेड बाय 12 आपण काय लिहितो ॲज इट इज राहील. नेक्स्ट बघूया आपण आता. नेक्स्ट म्हणजे सिग्मा एक्स स्क्वेअर आणि सिग्मा वाय स्क्वेअर काय मिळाला मग आपल्याला, सिग्मा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू सिग्मा वाय स्क्वेअर इज इक्वल टू n स्क्वेअर मायनस 1 डिवायडेड बाय 12. म्हणजेच एम्प्लाइज बाय सिग्मा एक्स इज इक्वल टू सिग्मा वाय. जर आपण त्यांचा स्क्वेअर काढला तर इकडे काय येईल, ह्या टर्मला स्क्वेअर रूट येईल. म्हणजेच रूट ऑफ n स्क्वेअर मायनस 1 डिवायडेड बाय 12. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आपल्याला काय फाइंड करायचं आहे मग, कोरिलेशन फाइंड करायचं आहे, कोव्हॅरियन्स. नेक्स्ट टू फाइंड कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय. म्हणजेच इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय इंटू वाय आय डिवायडेड बाय n मायनस एक्स वाय बार. वी यूज डिफरन्स इन रँक्स. नेक्स्ट बघा आपल्याला फॉर्म्युला काय मग त्याचा, लेट डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस वाय आय एम्प्लाइज बाय डी आय स्क्वेअर इज इक्वल टू काय राहील मग एक्स आय मायनस वाय आयचा काय राहील स्क्वेअर. मग एम्प्लाइज बाय समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 टू n डी आय स्क्वेअर इज इक्वल टू सेम डी आयचं फक्त व्हॅल्यू पुट करून घ्यायची. आय इज इक्वल टू 1 टू n एक्स आय मायनस वाय आयचा ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच इज इक्वल टू समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 टू n. समजा बघा एक्स आय मायनस बी आय म्हणजेच ए मायनस बीचा स्क्वेअर आपण इकडे यूज करू शकतो, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. किंवा आपण तेच अशा पद्धतीने पण लिहू शकतो, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर ह्या पद्धतीने. म्हणजेच आपण तशाच पद्धतीने एक्स आय मायनस वाय आयचा आपण स्क्वेअर करू शकतो. काय येईल मग तो एक्स आय स्क्वेअर मायनस 2 इंटू एक्स आय वाय आय प्लस वाय आयचा स्क्वेअर ह्या पद्धतीने. म्हणजेच इज इक्वल टू आपण आता सेपरेट करून घेऊया. समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 टू n एक्स आय स्क्वेअर मायनस 2 आपण समेशनच्या बाहेर काढून घेतला, 2 इंटू समेशन आय इज इक्वल टू 1 टू n इंटू एक्स आय इंटू वाय आय प्लस समेशन आय इज इक्वल टू 1 टू n इंटू वाय आयचा स्क्वेअर. आपण बघा सेपरेट करून घेतलं त्यांना फक्त. म्हणजेच इज इक्वल टू बघा 2 जर समेशनच्या बाहेर काढला तर आपण समेशन आय इज इक्वल टू 1 टू n एक्स आय स्क्वेअर मायनस 2 इंटू समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 टू n एक्स आय इंटू वाय आय. म्हणजेच आपल्याला काय मिळेल मग इज इक्वल टू देअरफॉर
समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळेल मग समेशन ऑफ वाय आय स्क्वेअर, कारण ते दोघं टर्म कशा दिसते आपल्याला सेम, म्हणजेच इज इक्वल टू 2 जर आपण ब्रॅकेटच्या बाहेर काढला तर समेशन ऑफ सिन्स, बघा हे सिन्स म्हणजे आपण ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो सिन्स एक्स आय स्क्वेअर इज इक्वल टू काय असतो वाय आय स्क्वेअर, आणि ह्या स्टेप नंतर ही स्टेप लिहितोय बघा आपण 2 आपण जर करली ब्रॅकेटच्या म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर काढला तर समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 to n इंटू एक्स आय स्क्वेअर मायनस 2 इंटू समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 to n इंटू एक्स आय इंटू वाय आय, कारण एक्स आय इंटू वाय आय जर राहतो मग सेपरेटली लिहायची गरज नाही आपल्याला वाय आयची पण टर्म, म्हणून आपण इकडे दाखवलं की सिन्स एक्स आय स्क्वेअर इज इक्वल टू काय असतो वाय आय स्क्वेअर, म्हणजेच इज इक्वल टू नेक्स्ट मिळेल बघा आपल्याला देअरफॉर समेशन आय इज इक्वल टू 1 to n डी आय स्क्वेअर इज इक्वल टू समेशन ऑफ डी आय स्क्वेअर डिवायडेड बाय काय सांगितलं आपल्याला 2, म्हणजे समेशन आय इज इक्वल टू 1 to n एक्स आय स्क्वेअर मायनस समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 to n एक्स आय इंटू वाय आय. बघा मग याची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली होती n इंटू n प्लस 1 इंटू ट्वाइस n प्लस 1 डिवायडेड बाय काय होता आपला 6 मायनस एक्स आय वाय आयची काय मिळाली होती समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 to n इंटू एक्स आय इंटू वाय आय. नेक्स्ट बघा आता implies by summation I is equal to 1 to n xi into yi is equal to बघा xi into yi ची व्हॅल्यू काय आली होती मग n into n plus 1 into twice n plus 1 divided by 6 minus summation I is equal to 1 to n into di चा स्क्वेअर divided by 2, म्हणजेच is equal to implies by summation I is equal to 1 to n xi into yi divided by n is equal to बघा as it is term n into n plus 1 into twice n plus 1 divided by 6 minus summation I is equal to 1 to n into di square divided by काय हा 2 into n मल्टिप्लाइड होऊन जाईल त्याला 2 into n, म्हणजेच is equal to covariance of xy is equal to summation I is equal to 1 to n xi into yi minus xy bar. हा कशाचा फॉर्म्युला आहे कोव्हॅरियन्स ऑफ xy डिवायडेड बाय काय असतो या टर्मला डिवायडेड बाय n xi y डिवायडेड बाय n मायनस xy बार, म्हणजेच इज इक्वल टू याची व्हॅल्यू आपण माहिती आहे n प्लस 1 इंटू ट्वाइस n प्लस 1 डिवायडेड बाय 6 minus summation I is equal to 1 to n into di square divided by twice n minus xi y bar x bar कसा काढायचा y bar काढायचा हे आपण बघितलंय ने फर्स्ट एक्झाम्पल मध्ये n plus 1 divided by 2 into n plus 1 divided by 2 या पद्धतीने. नेक्स्ट म्हणजेच इज इक्वल टू n प्लस 1 डिवायडेड बाय 2 काय केलं आपण कॉमन काढून घेतला कारण 2 टाइम्स आहे म्हणून. नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये ट्वाइस n प्लस 1 डिवायडेड बाय 3 कारण आपण हा 2 मल्टिप्लाइड करून घेऊ शकतो 3 2 जा 6 म्हणून अशा पद्धतीने मायनस n प्लस 1 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट कंप्लीट मायनस ही टर्म ॲज इट इज समेशन ऑफ डी आय स्क्वेअर डिवायडेड बाय ट्वाइस n, म्हणजेच इज इक्वल टू n प्लस 1 डिवायडेड बाय 2 ॲज इट इज लिहिलं आपण इंटू 2 इंटू 4 बघा 4n याला आपण काय करून घ्यायचं मल्टिप्लाय 4n प्लस 2 मायनस थ्राइस n मायनस 3 बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलं 2 2 जा 4 4n प्लस 2 1 जा 2 मायनस 3 इंटू n मायनस 3 1 जा 3 या पद्धतीने डिवायडेड बाय काय राहील मग 6 3 2 जा 6 मायनस समेशन ऑफ डी आय स्क्वेअर डिवायडेड बाय ट्वाइस n ॲज इट इज, म्हणजेच इज इक्वल टू n प्लस 1 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेटमध्ये अँड नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये काय राहील मग n मायनस 1 डिवायडेड बाय 6 हा फॉर्म्युला आहे त्याचा मायनस समेशन ऑफ डी आय स्क्वेअर डिवायडेड बाय ट्वाइस n ही पण ह्या स्टेपमध्येच होतं बघा ॲज इट इज लिहिलं आपण, म्हणजेच देअर फोर कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय किती मिळाला आपल्याला n स्क्वेअर
एन स्क्वेअर मायनस 1 डिवायडेड बाय 6 टू जा 12 मायनस समेशन ऑफ डी आय स्क्वेअर डिवायडेड बाय ट्वाइस एन. ह्या पद्धतीने बघा आपण कोव्हेरन्स ऑफ एक्स वाय फाइंड केला. नाव बघा आपल्याला काय करायचं आता स्पिअरमॅन रँक कोरिलेशन. नाव द स्पिअरमन्स रँक कोरिलेशन कोएफिशिएंट इज गिवन बाय फॉर्म्युला काय मग आर इज इक्वल टू कोव्हेरन्स ऑफ एक्स वाय डिवायडेड बाय सिग्मा एक्स इंटू सिग्मा वाय. हा त्याचा फॉर्म्युला आहे. म्हणजेच इज इक्वल टू एन स्क्वेअर मायनस 1 डिवायडेड बाय 12 मायनस समेशन ऑफ डी आय स्क्वेअर डिवायडेड बाय ट्वाइस एन डिवायडेड बाय रूट ऑफ एन स्क्वेअर मायनस 1 डिवायडेड बाय 12 इंटू रूट ऑफ एन स्क्वेअर मायनस 1 डिवायडेड बाय 12. बघा हा फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. फक्त त्याच्यात व्हॅल्यू पुट करायची आहे. म्हणजेच इज इक्वल टू एन स्क्वेअर मायनस 1 डिवायडेड बाय 12 मायनस समेशन ऑफ डी आय स्क्वेअर डिवायडेड बाय ट्वाइस एन डिवायडेड बाय बघा हा 2 टाइम्स आहे. त्याचं जर स्क्वेअर रूट काढलं तर किती राहील मग एन स्क्वेअर मायनस 1 टाइम्स लिहू शकतो आपण डिवायडेड बाय 12 या पद्धतीने. म्हणजेच इज इक्वल टू 1 मायनस समेशन ऑफ डी आय स्क्वेअर डिवायडेड बाय ट्वाइस एन डिवायडेड बाय बघा हा काय होऊन जाईल 1 टाइम्स लिहू शकतो आपण जर इकडे घेतला तर मल्टिप्लिकेशनचं डिव्हिजन. मग काय राहील 1 मायनस समेशन ऑफ डी आय स्क्वेअर डिवायडेड बाय एन डिवायडेड बाय ही टर्म एन स्क्वेअर मायनस 1 डिवायडेड बाय 12 ह्या पद्धतीने. म्हणजेच इज इक्वल टू आपल्याला नेक्स्ट स्टेप मिळेल इज इक्वल टू 1 मायनस 6 इंटू बघा 6 जर आपण ब्रॅकेटच्या बाहेर काढून घेतला 6 टू जा 12 या पद्धतीने समेशन ऑफ I is equal to 1 to n di square I is equal to 1 to n di square divided by n into n square minus 1 n into n square minus 1. म्हणजेच therefore r ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली r is equal to 1 minus 6 into summation I is equal to 1 to n into di square divided by n into n square minus 1. बघा म्हणजेच आपण अशा पद्धतीने आपण फर्स्टली आपण काय फाइंड केलं होतं की आपण डेरिव्हेशन ऑफ फॉर्म्युला फॉर आर. मग त्याच्यामध्ये आपण एक्स बार वाय बार बघितला. नेक्स्ट आपण सिग्मा एक्स स्क्वेअर सिग्मा वाय स्क्वेअर फाइंड केला. नेक्स्ट आपण कोव्हेरन्स ऑफ एक्स वाय फाइंड केला. आणि नेक्स्ट आपण लास्टला स्पिअरमन्स रँक कोरिलेशन कोएफिशिएंट म्हणजेच त्याला आपण आर ने डिनोट करतो हे बघितलं.